दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्री क्षेत्र औदुंबर येथे सायंकाळी 5:30 वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला। यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली। आज दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुंबर येथे दाखल झाले होते। पहाटे 4 वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली। दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला। आज दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती। भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचं दर्शन घेतलं। रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती। औदुंबरमध्ये येणारे 4ही रस्ते गर्दीने वाहून गेले होते। औदुंबरला येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुंबरमध्ये वाहनांची गर्दी झाली नाही। या मार्गावरील ऊस वाहतूक रात्री 12 पर्यंत बंद केली होती। श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना ने-आण करण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली होती। पहाटे 5 ते 10:30 पर्यंत काकड आरती, मंगल आरती, दुपारी 12 वाजता महापूजा, नैवेद्य, महाआरती, दुपारी महाआरतीनंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। याचा लाभ 20,000हून अधिक भाविकांनी घेतलाय। श्री दत्त जन्माचं कीर्तन असं धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न झालं। आज दत्त दर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतीने दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या, त्यामुळे दर्शन सुव्यवस्थितपणे होत होतं। जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनीही दर्शन घेतलं। जिल्ह्यातील अनेक अधिकारी वर्ग यांनीही दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली। तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी अटकेत असलेला विशाल फाळके याला 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय। या प्रकरणी विशाल फाळके याच्या टोळीतील अन्य साथीदारांची ओळख पटली आहे, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली आहे। वायफळे येथील संजय दामू फाळके आणि विशाल सज्जन फळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहे। या वादातूनच विशाल फाळके यांनी गुरुवारी सायंकाळी संजय फाळके, जयश्री फाळके, रोहित फाळके, आदित्य साठे, आशिष साठे, सिकंदर शिकलगार यांच्यावरती तलवार कोयत्याच्या साहाय्याने खुनी हल्ला केला। हा हल्ला करण्यासाठी विशाल याने पुणे भागातील आपल्या गुन्हेगारांची टोळी आणली होती। दरम्यान हल्ल्यातील जखमी रोहित फाळके याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर भिवघाट आणि मिरज येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला विशाल फाळके याला बेड्या ठोकण्यात यश आलं। त्याला आज तासगाव येथील न्यायालयासमोर उभं केलं असता 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय। वायफळे येथील खून प्रकरणात त्याने पुणे येथील टोळीचा वापर केला। पुणे भागातून त्याने आपल्या साथीदारांना वायफळे येथे आणलं होतं। दरम्यान विशाल फाळकेच्या साथीदारांची तपासात ओळख पटली आहे, मात्र सर्वच गुन्हेगार सराईत आहेत। सध्या ते भूमिगत आहेत, त्यांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली आहे। कृष्णा नदीचं प्रदूषण, शरीराचा प्रश्न आणि नागरी सुविधांच्या बाबतीत सांगली महापालिका क्षेत्रातल्या सामाजिक संघटना आता आक्रमक झाल्यात। थेट कृष्णा नदीच्या घाटावरच सामाजिक संघटनांनी एकत्रित येत व्यापक बैठक घेतली आहे। मंगळवारी महापालिकेला कृष्णा नदीसह नागरी सुविधांच्या बाबतीत महापालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात येणार आहे। याकडे दुर्लक्ष झाल्यास महापालिकेच्या दारातच प्रति जनसभा घेण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आलाय। त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने प्रदूषण महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रसंगी आमदार खासदारांच्या दारात देखील प्रति जनसभा घेण्याचा निर्णय या व्यापक बैठकीमध्ये घेण्यात आला। सांगली महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे। त्याचबरोबर सांगली शहराला स्वच्छ पाणी देखील मिळत नाही। शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगलीकरांची जलवाहिनी असणाऱ्या कृष्णा नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर बनत चाललंय। वारणा नदीची स्थिती देखील कुस्तीप्रमाणे झाली आहे, त्यामुळे सांगली शहराला वारणा आणि कृष्णा नदी ऐवजी चांदोली धरणातून थेट पाणी मिळावे यासह शेरी नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी जन आंदोलन उभारण्याचा निर्णय आज पार पडलेल्या पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। आष्टा येथील पुंदीकर मळा येथे शेतात लेंडी खताच्या उद्देशाने बसवलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात एक शेळी ठार झाले। यावेळी मेंढपाळांच्या 2 कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। ही घटना गुरुवारी रात्री घडली। सदर ठिकाणी वन विभाग आणि कोतवाल आणि कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केलाय। मेंढपाळ आनंदा तुकाराम लांडगे, माणिक शेळके, प्रमोद चौरमुले, सोन्या रासकर, प्रदीप ढोले या मेंढपाळांचा एकत्रित 300हून अधिक मेंढरांचा कळप शेतकरी वरद शेळके यांच्या पुंदीकर मळामधील शेतात 5 दिवसांपासून खतासाठी बसायला वस्तीस आहे। गुरुवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला करून ठार केलं। यावेळी मेंढपाळांच्या 2 कुत्रीही बिबट्यावर भुंकत असताना त्यांच्यावरही हल्ला करण्याचा त्याने प्रयत्न केला। ही घटना वस्तीवर असणाऱ्या मेंढपाळांच्या समोरच घडली। मेंढपाळाने आरडाओरडा करत बिबट्या शेळी टाकून उसाच्या शेतात पळून गेला। वनरक्षक भिवा कोळेकर, वनसेवक विदय मदने,
कोतवाल बबलू नाईकवाडी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय. माधवनगर हद्दीतील एका खासगी जागेत असणाऱ्या मंदिरात मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आलाय. संबंधित पुजारी आणि स्थानिक नागरिकांकडून याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर जिल्हा विशेष शाखा संजयनगर, महात्मा गांधी आणि कुपवाड पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. पंचनामा करण्यात आला. अज्ञातांविरुद्ध फिर्याद दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत कुपवाडच्या औद्योगिक पोलीस ठाण्यात सुरू होते. घडलेल्या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित दोषींचा शोध घेऊन कारवाई करू असं पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर जमलेल्या जमावातील तणाव निवळला. कुपवाड MIDC पोलीस ठाणे अंतर्गत माधवनगर हद्दीत खाजगी जागेवर एक मंदिर आहे. मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. पूजा करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्यांचा तो निदर्शनास येताच त्यांनी याची माहिती संबंधित जागा मालकांना दिली. हीच माहिती काही वेळातच स्थानिक पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थितीची पाहणी करून पंचनामा करण्यात आलाय. मंदिराला कुलूप बंद करण्यात आले. याची माहिती मिळताच घटनास्थळी विविध राजकीय संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांचा जमाव जमला. घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करत दोषींविरुद्ध तातडीने कारवाई करा अशी मागणीही केली. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. योग्य ती कारवाई करू असं पोलिसांनी जमलेल्यांना आश्वस्त करताच तणाव निवळला. प्रकाराची फिर्याद जागा मालकाकडून रात्री उशिरापर्यंत कुपवाड येथील पोलीस ठाण्यात नोंदवण्याचं काम सुरू होतं. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, बयाजीराव कुरळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सुनील गिड्डे, पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाढवे यांच्यासह पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम गतीने सुरू आहे. गतवर्षी साखर कारखानदारांकडून ऊस गाळपात तोडणी, वाहतूक खर्च अव्वाच्या सव्वा दाखवून दर कमी केला. कारखानदारांकडून तोडणी, वाहतूक आणि गाळप खर्चाद्वारे शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केली आहे. नांद्रे येथील शरद जोशी यांच्या स्मृतिदिनी आयोजित केलेल्या शेतकरी सभेत बोलताना शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्यप्रमुख संजय कोले बोलत होते. शरद जोशींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शीतल राजोबा अध्यक्षस्थानी होते. कोले म्हणाले, सन 2023 ते 2024 हंगामातील गळीतास येणाऱ्या ऊसाचा वास्तविक तोडणी, वाहतूक खर्च टनाला 600 ते 650 रुपये असताना शेतकऱ्यांच्या 875 ते 940 रुपये कापून घेतलेत. तसेच गाळप खर्चही अव्वाच्या सव्वा दाखवले. असे गाळप आणि वाहतूक खर्च वाढीव दाखवून 650 ते 700 रुपये साखर कारखान्यांनी कमी दिले. त्यामुळे 3750 रुपये दर न देता 3000 ते 3100 रुपयांवर बोळवण केली. 2022 ते 2023 हंगामात प्रतिटन 500 रुपये कमी दिले. हा दिवसा टाकलला दरोडा आहे. हे सरकारचं ऑडिट विभाग, साखर आयुक्तालयाच्या संगणमतानं सुरू आहेत. शेतकऱ्यांना टनाला केवळ 50 ते 100 रुपये नव्हेत तर 650 ते 750 रुपये अधिक मिळायला हवेत. सरासरीच्या आणि एकसमान वाहतूक खर्चाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. दिगंबराच्या अखंड भजनात आणि श्री गुरुदेव दत्ताच्या गजरात कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज सायंकाळी 5 वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. दत्त दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मंदिरात दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पहाटे 3:30 वाजता काकड आरती, षोडोपचार पूजा, सकाळी 7 ते 12 या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली. दुपारी 12:30 वाजता श्रींच्या चरण कमलावर महापूजा करण्यात आली. महापूजा झाल्यावर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी 3 वाजता येथील ब्रह्मवृंदामार्फत पवमान पंचसूक्त पठण, 4:30 वाजता श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी महाराज यांचे मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आले. हरिभक्त परायण भालचंद्र देव यांचे कीर्तनानंतर ठीक 5 वाजता धार्मिक वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत विधिवत श्रीदत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजवला होता. उपस्थित असंख्य भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर, गुलाल आणि फुलांची मुक्त हस्ताने उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपरिक पाळणा गीते, आरती, प्रार्थना करण्यात आली. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक आले होते. सांगलीतील शिवशंभू चौकातील एका बंगल्यात आज घरगुती कार्यक्रम सुरू होता. दुपारच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एक जण कार्यक्रमासाठी आला. सोबत त्याने पकडून आणलेले मगरीचे पिल्लूही प्लास्टिकच्या बाटलीतून घेऊन आला. ही बाब प्राणीमित्र कौस्तुभ पोळ यांच्या निदर्शनास आली. वन्यजीवाची हेळसांड होत असल्याचा आरोप करत तातडीने सांगलीच्या वन विभागास कळवलं. सायंकाळी ते पिल्लू कोल्हापूरच्या वन विभागास सुपूर्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
अखेर शहर पोलिसांच्या मध्यस्थीने हा गोंधळ मिटला. कौस्तुभ पोळ हे अॅनिमल राहत संस्थेत कार्यरत आहेत. प्राणीमित्र म्हणून ते शहरात जखमी प्राण्यांचे रेस्क्यू करण्याचं काम करतात. आज दुपारीही ते एका कामानिमित्त कर्नाळवरून सांगलीत येत होते. त्यावेळी शिवशंभू चौकातील एका घरात कार्यक्रम होता. त्या ठिकाणी एक व्यक्ती बाटलीतून मगरीचं पिल्लू घेऊन जात असल्याचं पोळ यांना दिसून आलं. त्यांनी तातडीने माजी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांना कळवलं. ते आणि प्राणीमित्र घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथील शेतातून मगरीचं पिल्लू रेस्क्यू केलं होतं. ते वन विभागाच्या ताब्यात न देता स्वतःकडे बाळगून तो थेट सांगलीत आला. मगरीचं पिल्लू लोकांसमोर दाखवत असल्याने प्राणीमित्रांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या मगरीस तातडीने नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं पाहिजे अशी मागणी प्राणीमित्रांची होती. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. प्राणीमित्रांनी ती मगर ताब्यात घेऊन अधिवासात सोडण्याची मागणी केली. भर रस्त्यात सुरू असलेल्या या वादानंतर शहर पोलिसांना माहिती मिळाली. तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही प्राणीमित्रांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली. त्यावेळी मगर मिळून आली नाही. संबंधित व्यक्तीने ती मगर कोल्हापूर वन विभागाच्या ताब्यात दिल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वादावर गोंधळ मिटला. विश्रामबाग परिसरात असणाऱ्या जैन बस्ती येथील एका बंद बंगल्याच्या खिडकीचं ग्रिल कापून आत प्रवेश करत चोरट्यांनी घरफोडी केली आहे. घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, 40,000ची रोकड आणि 1,000ची गाडीची चावी असा 1,26,500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय. सदर घरफोडीची घटना ही शुक्रवारी 7 डिसेंबर ते शनिवारी 13 डिसेंबर या कालावधीत घडली. या प्रकरणी सुनील गणपती मालप यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील मालप हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील जैन बस्ती येथे राहतात. शुक्रवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मालप दाम्पत्य हे कामानिमित्त बेंगलोर येथे गेलं होतं. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेवून घराच्या बेडरूमच्या पॅथीमधील खिडकीचं ग्रिल अज्ञात हत्याराने कापून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले 85,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 40,000ची रोख रक्कम आणि 1,000ची गाडीची चावी असा एकूण 1,26,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं. 13 डिसेंबर रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास मालप हे घरी परतले असता घरफोडीची घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून शहर विभागाच्या उपअधीक्षका विमला एम यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना देखील बोलावण्यात आलं.